नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त चटपटीत असा पदार्थ करणार आहोत. चण्याचे पकोडे, चण्याचे वडे किंवा तुम्ही डाळ वडा पण म्हणू शकता. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, ही एक मोठा बॉल भरून मी डाळ घेतलेली आहे चण्याची आणि चण्याच्या डाळीला स्वच्छ धुतलं 3 ते 4 वेळा. 1 ते 2 तास मी पाण्यात भिजत ठेवली होती. तर ही बघा, चण्याची डाळ छान अशी भिजली आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना, तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवू शकता. आणि आता हे बघा, सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायची आहे. डाळीला आपण मिक्सी जारमध्ये घेऊया. पाणी अजिबात घ्यायचं नाही आपल्याला. ही 1 चमचा डाळ मी साईडला ठेवते आहे. ते मी नंतर तुम्हाला सांगते का मी हे कशाला ठेवते आहे. तर आता आपण हे वाटून घेऊया. आणि मी ह्याच्यामध्ये ना लाल तिखट मिक्स ॲड करणार आहे, म्हणजे लाल मसाला मी ॲड करणार आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल ना किंवा आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, ह्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पण तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. मी ना ह्याच्यामध्ये आलं ॲड करते आहे. जर तुम्हाला लसणाचा टेस्ट आवडत असेल ना तर लसूण पण ॲड करू शकता. तर मी हे वाटून घेते आहे, पण वाटताना पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. आणि आपल्याला दरदरा म्हणजे भरड करायची आहे, एकदम फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला. हलकेसे दाणे, हलकेशी चण्याची डाळ दिसेल ना तसा दरदरा म्हणजे भरड करायची आहे. तर मी आता हे भरड करून घेते आहे. हे बघा, मी हे या पद्धतीने भरड करून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. तर मी हे ना 2 मोठे कांदे घेतले आहेत, ते मी ह्याच्यामध्ये घेते आहे. थोडं आणखी घेऊया. तर मी हे 2 मोठे साईजचे कांदे ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे. खूपच छान लागतात हे वडे, तुम्ही नक्की ट्राय करा. कुरकुरीत आणि एकदम छान टेस्टी लागतात. आता ना ह्याच्यामध्ये छान असा टेस्ट, फ्लेवर, छान असा सुगंध येण्यासाठी आपण काय करायचं आहे, ही दालचिनी पावडर मी अशी वाटून ठेवली आहे पावडर, ती मी घेते आहे. जर तुमच्याकडे दालचिनी पावडर नसेल ना तर तुम्ही काय करा, मिक्सी जारमध्ये जेव्हा आपण हे चण्याची डाळ वाटली ना तर त्याच्यामध्ये 2 ते 3 दालचिनीचे छोटे तुकडे तुम्ही ॲड करू शकता. पण माझ्याकडे हे पावडर आहे म्हणून मी ही पावडर ॲड करते आहे दालचिनीची. खूप सुंदर सुगंध पण छान येतो आणि चव पण खूपच छान लागते आहे. थोडीशी आपण हळद घेऊया. थोडंसं मी जिरं ॲड करते आहे. अजवाईन मी ॲड करते आहे. ओवा, गरम मसाला, थोडासा धना जिरा पावडर, लाल तिखट. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट ॲड करा. जर तुम्ही चण्याची डाळ वाटताना हिरव्या मिरच्या तुम्ही ॲड केल्या असेल ना तर लाल तिखट थोडं कमी ॲड करा. काश्मीरी पावडर. आणि हा मी मार्केटचा गरम मसाला ॲड करते आहे. आधी मी जो गरम मसाला ॲड केला होता ना तो मी घरगुती ॲड केला होता, घरी बनवलेला. आणि हा थोडासा मार्केटचा ॲड करूया. हे टेस्ट खूप छान येते म्हणून. थोडेसे मी तीळ ॲड करते आहे. छान लागतात तीळ ॲड केले तर, पण तुम्ही स्किप पण करू शकता. नसतील ना तुमच्याकडे तर तुम्ही स्किप पण करू शकता. कोथिंबीर आपण घ्यायची भरपूर सारी. आणि हे ना मी धणे आहेत, ते धण्याला मी असं कुटून घेतलेलं आहे, ते मी ॲड करते आहे. धणे तुम्ही नक्की ॲड करा, कुटून ॲड करा. म्हणजे अख्खे धणे नका ॲड करू, थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून ॲड करा. छान टेस्ट लागतो आणि दाताखाली आलं ना खाताना तर जाम भारी लागतं. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. हे मी सेंधा नमक ॲड करते आहे, तुम्ही साधं मिक्स करू शकता. आणि आपण चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच्यामुळे बाइंडिंगचा प्रश्न नाही आहे. बाइंडिंग आपलं छान असं वड्याचं होईल. पण छान असा मस्त कुरकुरीत बनण्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. म्हणजे पोहे खायचे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे आपले वडे, डाळ वडे छान असे कुरकुरीत होतील. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण ही जी डाळ 1 चमचा साईडला ठेवली होती ना ती पण मिक्स करूया, मी विसरली होती. तुम्ही थोडंसं हे चव घेऊन बघा. जर तुम्हाला तिखट मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता.
छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असं बाइंडिंग पण छान येईल. आता तुम्ही काय करायचं, असे छोटे छोटे गोळे घेऊन असे आपल्याला वडे करायचे आहेत. तुम्हाला जर वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही वेगळा शेप पण देऊ शकता. असे गोल करायचे असेल तर गोल पण करू शकता. छोटी साईज मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. चण्याची डाळ वाटताना आपण पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, म्हणजे कसं छान वड्याची बाइंडिंग पण छान होते. जर पाणी वापरलं ना तर आपल्याला पिठाचा वापर जास्त करावा लागतो. आता आपण बघा फक्त 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं की तुमचे वडे बरोबर होत नाही, बाइंडिंग येत नाही, तर मग काय करा, तुम्ही 1 ते 2 चमचा बेसन वापरू शकता. एकदम पण जाड नका करू. एकदम जाड केले ना मग काय होतं, नरम पडतात, कुरकुरीत होत नाही. म्हणजे थोडेसे असे पातळ केले ना तर छान असं मस्त कुरकुरीत आणि खायला जाम भारी लागतात. आता मी हे तळून घेऊया, बाकीचे मी नंतर करते. छान तेल गरम करायचं आणि वड्या सोडताना तेल फास्ट ठेवायचं. नंतर आपल्याला मीडियम करून मग लो टू मीडियम गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. आता मी ते गॅस स्लो केला आहे. लो टू मीडियम गॅसवरती छान असं आपल्याला तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत. हे बघा छान मस्त तळले गेले आहेत कुरकुरीत. कलर पण, रंग पण बघा किती छान असा आला आहे. ह्या रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि चाळणीवर काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता परत गॅस थोडासा आपण फास्ट करायचा आणि बाकीचे वडे पण आपण सोडून घ्यायचे आहे. आणि गॅस आता परत आपण बारीक करूया, म्हणजे आपले वडे छान आतपर्यंत शिजतील. हे बघा हे पण वडे आपले झालेले आहेत. सुगंध पण खूपच छान येतो आहे. आता ह्याच पद्धतीने बाकीचे वडे पण मी तळून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आपले चणा डाळ वडे तयार झालेले आहेत. खायला खूपच भारी लागतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. हे बघा छान मस्त झालेत कुरकुरीत. हे बघा आणि आतून पण छान असे शिजले आहेत. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ना मेथीची भाजी किंवा पालकची भाजी किंवा शेपू म्हणजे कोणती पण पालेभाजी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तरी पण हे वडे खूपच भारी लागतात, खूप छान लागतात. पण फक्त एक काम करायचं, जर तुम्हाला ठेवायचं असेल ना 2 ते 3 तास, म्हणजे सकाळी तुम्ही बॅटर बनवून ठेवलं आणि जसं पाहुणे यायच्या टायमाला
म्हणजे 1 तासाने किंवा 2 तासांनी जर बनवायचं असेल तर मीठ टाकू नका. जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल, तळायचं असेल त्याच टायमाला तुम्ही मीठ ॲड करा. नाहीतर मग काय होतं, मग पाणी सुटतं आणि मग आपल्याला बाइंडिंगसाठी मग पीठ ॲड करावं लागतं. त्याच्यामुळे मग वडे जास्त खुशखुशीत किंवा क्रिस्पी होत नाही, थोडेसे नरम पडतात. फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.